इयत्ता 12वी विषय भूगोल प्रकरण 3 मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन स्वाध्याय. प्रश्न पहिला, अचूक सहसंबंध ओळखा. ए विधान, आर कारण. तर विधान आहे, वस्तींचे विविध प्रकार असतात कारण विविध प्राकृतिक घटकांचा वस्तीच्या विकासावर परिणाम होतो. तर याचे पर्याय आहेत, केवळ ए बरोबर आहे, केवळ आर बरोबर आहे, ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे आणि ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण नाही. तर याचं उत्तर असेल ई. ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे. 2. ए नगरे वाढतात त्याचबरोबर त्यांची कार्यही वाढतात. आर एका नगराला केवळ एकच कार्य असते. तर मित्रांनो, पर्याय आहेत. तर या पर्यायापैकी योग्य पर्याय असेल अ. केवळ अ बरोबर आहे, म्हणजे फक्त विधानच बरोबर आहे. जे कारण दिलं आहे ते कारण चूक आहे. प्रश्न दुसरा, भौगोलिक कारणे लिहा. 1. सर्वच ग्रामीण वस्तींचे रूपांतर नागरी वस्तीत होतेच असे नाही. उत्तर, सर्व ग्रामीण भागात नागरीकरणासाठी आवश्यक सुविधा नसतात. औद्योगिक व व्यावसायिक विकास सर्व ठिकाणी होत नाही. लोकसंख्या वाढ कमी असते किंवा स्थलांतर होत नाही. भौगोलिक अडथळे विकास मर्यादित करतात. वाहतूक व दळणवळणाच्या सोयी अपुऱ्या असतात. आर्थिक संधी कमी असल्याने शहरीकरण होत नाही. काही भाग शेतीप्रधानच राहतात. सरकारी धोरणांचा प्रभाव सर्वत्र समान नसतो. शिक्षण व आरोग्य सुविधा कमी असल्याने विकास मर्यादित राहतो. त्यामुळे सर्व ग्रामीण वस्ती नागरी वस्तीत रूपांतरित होत नाहीत. 2. ग्रामीण वसाहतीमध्ये भूमी उपयोजन हे शेतीशी निगडीत आहे. उत्तर, ग्रामीण भागातील प्रमुख व्यवसाय शेती असतो. बहुतेक जमीन पिकाखाली वापरली जाते. लोकांचे उपजीविकेचे साधन शेतीवर अवलंबून असते. पशुपालन व कृषीपूरक व्यवसायही शेतीशी संबंधित असतात. शेतीसाठी पाणी, माती यांचा उपयोग केला जातो. गावांची रचना शेतांभोवती केलेली असते. कृषी उत्पादनावर स्थानिक अर्थव्यवस्था अवलंबून असते. त्यामुळे भूमीचा वापर मुख्यतः शेतीसाठी होतो. शेतीवर आधारित उद्योगही येथे विकसित होतात. म्हणून ग्रामीण भूमी उपयोजन शेतीशी घट्ट जोडलेले असते. 3. झालर क्षेत्रामध्ये ग्रामीण आणि नागरी दोन्ही वस्त्यांची वैशिष्ट्ये आढळतात. उत्तर आहे, झालर क्षेत्र ग्रामीण व नागरी भागाच्या मध्ये असते. येथे शेती आणि उद्योग दोन्ही आढळतात. काही भागात घरे व काही भागात शेती दिसते. लोक शहरात काम करून गावात राहतात. वाहतूक व दळणवळण सुविधा उपलब्ध असतात. ग्रामपंचायत व नगरपालिका दोन्ही सेवा असू शकतात. नागरीकरणामुळे बदल होत असतात. त्यामुळे दोन्ही प्रकारची वैशिष्ट्ये दिसतात. या भागात जमीन वापर सतत बदलत असतो म्हणून हे संक्रमण क्षेत्र मानले जाते. 4. नगराची वाढ ही भूमी उपयोजनाशी निगडीत आहे. उत्तर, नगर वाढल्यास जमीन विविध कामांसाठी वापरली जाते. निवासी, औद्योगिक व व्यापारी क्षेत्र वाढतात. लोकसंख्या वाढल्याने अधिक जागेची गरज भासते. नवीन रस्ते, इमारती व सुविधा उभारल्या जातात. शेतीची जमीन नागरी वापरात बदलते. विविध सेवांसाठी वेगवेगळी जमीन वापरली जाते. नियोजनानुसार भूमीचे उपयोजन केले जाते. त्यामुळे नगराचा विस्तार भूमी उपयोजनावर अवलंबून असतो. नगरातील आर्थिक क्रियामुळे जमिनीचा वापर बदलतो. त्यामुळे भूमी उपयोजन आणि नगरविकास यांचा घनिष्ठ संबंध असतो. प्रश्न तिसरा टिपा लिहा. 1. ग्रामीण व नागरी वस्त्यांमधील आंतरक्रिया. उत्तर, ग्रामीण व नागरी वस्ती एकमेकांशी घनिष्ठपणे जोडलेले असतात. ग्रामीण भाग शहरांना अन्नधान्य, कच्चा माल व मनुष्यबळ पुरवतो. नागरी भाग ग्रामीण भागाला उद्योग, सेवा व बाजारपेठ उपलब्ध करून देतो. अनेक लोक ग्रामीण भागातून शहरात नोकरीसाठी ये जा करतात. वाहतूक व दळणामुळे या दोन्ही भागातील संबंध अधिक मजबूत होतात. शहरातील शिक्षण व आरोग्य सुविधा ग्रामीण लोक वापरतात.
ग्रामीण भागातील उत्पादने शहरात विकली जातात, त्यामुळे आर्थिक देवाणघेवाण होते. या आंतरक्रियेमुळे दोन्ही भागांचा विकास होतो. म्हणून ग्रामीण व नागरी वस्ती परस्परावलंबी आहेत. 2. नागरी वस्तींच्या समस्या. उत्तर: नागरी वस्तीमध्ये लोकसंख्या वेगाने वाढत असल्याने अनेक समस्या निर्माण होतात. निवासासाठी जागेची कमतरता भासते, झोपडपट्ट्यांची वाढ होते, पाणी पुरवठा व स्वच्छतेच्या सुविधा अपुऱ्या पडतात, वाहतुकीची समस्या वाढते, वाहतुकीची कोंडी होते, प्रदूषणाचे प्रमाण वाढते, कचरा व्यवस्थापन ही मोठी समस्या बनते. बेरोजगारी व गुन्हेगारी वाढू शकते, पायाभूत सुविधांवर ताण येतो, त्यामुळे नागरी जीवनात अनेक अडचणी निर्माण होतात. 3. उपनगरे. उत्तर: महानगरांच्या सीमेवर विकसित झालेल्या लहान शहरांना उपनगरे म्हणतात. ही शहरे मुख्य शहराच्या वाढीमुळे निर्माण होतात. लोकसंख्या वाढल्याने लोक उपनगरात राहू लागतात. शहरात कामासाठी ये-जा करतात. उपनगरामध्ये निवासी क्षेत्र जास्त असते. काही ठिकाणी उद्योग व सेवा क्षेत्रही विकसित होतात. वाहतूक सुविधा उपनगरांना शहराशी जोडतात. उपनगरामुळे मुख्य शहरावरील ताण कमी होतो. उदाहरणार्थ पुण्याजवळील वाकड व हिंजवडी ही उपनगरे आहेत. त्यामुळे उपनगरे शहराच्या विस्ताराचा भाग असतात. 4. संमिश्र भूमी उपयोजन. उत्तर: संमिश्र भूमी उपयोजन म्हणजे एका क्षेत्रात विविध प्रकारचे भूमी वापर एकत्र आढळणे होय. येथे निवासी, व्यावसायिक व औद्योगिक क्षेत्र एकाच ठिकाणी असतात. घरांच्या जवळ दुकाने, शाळा व कार्यालय आढळतात. लोकांना सर्व सुविधा जवळ मिळतात, त्यामुळे वेळ व खर्च वाचतो. अशा भागात लोकसंख्या घनता जास्त असते. नियोजन योग्य नसल्यास गोंधळ निर्माण होऊ शकतो, वाहतूक व प्रदूषण वाढू शकते. तरीही हे शहरी जीवनात सोयीस्कर ठरते. त्यामुळे संमिश्र भूमी उपयोजन आधुनिक शहरांचे वैशिष्ट्य आहे. प्रश्न 4. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. ग्रामीण वसाहतीची वैशिष्ट्ये सांगा. उत्तर: मानवी वस्तींचे 2 प्रमुख प्रकार म्हणजे ग्रामीण व नागरी वस्ती. ग्रामीण वस्ती ही मुख्यतः शेती व प्राथमिक व्यवसायावर आधारित असून ती निसर्गाशी जवळीक राखणारी असते. ग्रामीण वसाहतीची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे. ग्रामीण वस्तीमध्ये लोकसंख्या कमी व विखुरलेली असते. शेती हा प्रमुख व्यवसाय असल्याने जमीन प्रामुख्याने शेतीखाली वापरली जाते. घरे साधी स्थानिक साहित्यापासून बनवलेली असतात, जसे की माती, लाकूड, कौल. दळणवळण व वाहतूक सुविधा मर्यादित असतात. सामाजिक जीवन साधे, पारंपरिक व रूढीवर आधारित असते. ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्था असते. शिक्षण, आरोग्य व इतर सुविधा तुलनेने कमी प्रमाणात उपलब्ध असतात. लोकांचे जीवन निसर्गावर व ऋतूंवर अवलंबून असते. परस्पर सहकार्य, एकोपा व सामाजिक बांधिलकी अधिक आढळते. कृषीपूरक व्यवसाय जसे पशुपालन, कुक्कुटपालन, मत्स्य व्यवसाय आढळतात. औद्योगिक व व्यावसायिक क्रिया कमी प्रमाणात असतात. पर्यावरण स्वच्छ व प्रदूषण कमी असते. जमिनीचा वापर प्रामुख्याने शेती व संबंधित कार्यासाठी केला जातो. अशा प्रकारे ग्रामीण वसाहती या साध्या, शेतीप्रधान व निसर्गाशी घट्ट जोडलेल्या असतात. त्या देशाच्या अन्नपुरवठा व अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावतात. 2. वस्त्यांचा आकृतिबंध निर्माण होण्यासाठी कोणकोणते घटक कारणीभूत ठरतात ते सोदाहरण स्पष्ट करा. उत्तर: वस्तीचा आकृतिबंध म्हणजे त्या वस्तीतील घरांची मांडणी, रचना व वितरण होय. हा आकृतिबंध नैसर्गिक व मानवी घटकांच्या एकत्रित परिणामामुळे तयार होतो. प्राकृतिक घटक: हवामान, मृदा, पाणी, भूआकृती यांचा वस्तीच्या स्वरूपावर परिणाम होतो. 2. भूआकृती: सपाट प्रदेशात दाट व केंद्रित वस्ती तर डोंगराळ भागात विखुरलेली वस्ती आढळते. 3. जलस्रोत: पाण्याच्या उपलब्धतेनुसार वस्तीची मांडणी होते. उदाहरणार्थ नदी किनारी रेषीय वस्ती. 4. हवामान: कोरड्या प्रदेशात पाण्याजवळ वस्ती केंद्रित असते. 5. वाहतूक मार्ग: रस्ते, रेल्वे मार्गालगत रेषीय वस्ती तयार होते. 6. सुरक्षितता: आक्रमणापासून संरक्षणासाठी पूर्वी केंद्रित वस्ती विकसित झाली.
7. आर्थिक घट. उद्योग, व्यापार व सेवा क्षेत्रामुळे मोठ्या व सुनियोजित वस्ती निर्माण होतात. 8. सामाजिक घटक. जात, परंपरा, संस्कृतीनुसार वस्तीची रचना बदलते. 9. राजकीय घटक. शासनाच्या नियोजनामुळे आयताकृती व नियोजित शहरांची निर्मिती होते. 10. तंत्रज्ञान. आधुनिक तंत्रज्ञानामुळे नियोजित व सुबक वस्ती विकसित होते. 11. उदाहरण. नदीकाठी रेषीय, तळ्याभोवती वर्तुळाकार व संगमावर त्रिकोणी वस्ती आढळते. 12. जमिनीची उपलब्धता. मोकळ्या जागेनुसार वस्तीचा विस्तार व आकार ठरतो. 13. लोकसंख्या. लोकसंख्या वाढल्यास वस्ती दाट व विस्तृत होते. म्हणून वस्तीचा आकृतिबंध हा विविध भौगोलिक, सामाजिक व आर्थिक घटकांच्या परस्पर संवादातून तयार होतो. तो त्या प्रदेशाच्या परिस्थितीचे व मानवी जीवनशैलीचे प्रतिबिंब दर्शवतो. प्रश्न 5वा. फरक स्पष्ट करा. 1. भूमी उपयोजन आणि भूमी आच्छादन. भूमी उपयोजन भूमीचा उपयोग मानव कोणत्या कार्यासाठी करतो हे दर्शवते, तर भूमी आच्छादन हे भूमीवर नैसर्गिकरित्या काय आच्छादित आहे ते दर्शवते. भूमी उपयोजनात म्हणजेच उदाहरणार्थ शेती, निवासी, औद्योगिक, व्यावसायिक वापर, तर भूमी आच्छादनात वन, पाणी, बर्फ, खडक, वाळू. भूमी उपयोजन हे मानवनिर्मित क्रियावर आधारित असते, तर भूमी आच्छादन नैसर्गिक घटकांवर आधारित असते. भूमी उपयोजन काळानुसार बदलते, तर भूमी आच्छादन हे तुलनेने स्थिर असते. भूमी उपयोजनात आर्थिक व सामाजिक गरजांनुसार भूमीचा वापर ठरतो, तर भूमी आच्छादनात उपग्रह प्रतिमांद्वारे सहज ओळखता येते. भूमी उपयोजन नियोजन व धोरणावर याचा प्रभाव होतो, तर भूमी आच्छादनावर पर्यावरणीय स्थितीचे प्रतिबिंब दाखवते. 2. ओसाड भूमी आणि बिगर शेती भूमी. तर ओसाड भूमी ही जमीन अनुत्पादक व नापीक असते, उदाहरणार्थ डोंगराळ, वाळवंटी, घळयुक्त प्रदेश. तर बिगर शेती भूमी ही जमीन शेती व्यतिरिक्त इतर कामासाठी वापरली जाते, उदाहरणार्थ वस्ती, रस्ते, उद्योग, दुकाने. ओसाड भूमी ही शेतीसाठी उपयोगात आणता येत नाही, तर बिगर शेती भूमी ही मानवी क्रियामुळे वापर बदलतो. ओसाड भूमीत उत्पादन क्षमतेचा अभाव असतो, तर बिगर शेती भूमीत उत्पादन कृषी नसून इतर क्षेत्राशी संबंधित असते. ओसाड भूमी पाणी व सुपीक मातीचा अभाव असतो, तर बिगर शेती भूमीत नागरीकरणामुळे या जमिनीचे प्रमाण वाढते. ओसाड भूमीत मानवी वापर मर्यादित असतो, तर बिगर शेती भूमीत पायाभूत सुविधा विकासासाठी वापरली जाते. 3. केंद्रोत्सारी वस्ती आणि वर्तुळाकार वस्ती. केंद्रोत्सारी वस्ती एका केंद्राभोवती विकसित होते, तर वर्तुळाकार वस्ती ही वर्तुळाच्या आकारात असते. केंद्रोत्सारी वस्तीत केंद्र महत्त्वाचे स्थान असते, उदाहरणार्थ मंदिर, बाजार इत्यादी. तर वर्तुळाकार वस्तीत प्रामुख्याने पाण्याच्या स्त्रोताभोवती तयार होते. केंद्रोत्सारी वस्ती ही सर्व दिशांनी केंद्राकडे वाढते, तर वर्तुळाकार वस्ती घरे गोलाकार पद्धतीने मांडलेली असतात. केंद्रोत्सारी वस्ती केंद्रांशी सर्व भाग जोडलेले असतात, तर वर्तुळाकार वस्तीचे उदाहरण तलाभोवतीची वस्ती. केंद्रोत्सारी वस्ती ही सामाजिक व आर्थिक क्रिया केंद्राभोवती केंद्रित असतात, तर वर्तुळाकार वस्तीत पाण्याची उपलब्धता ही मुख्य कारण असते. केंद्रोत्सारी वस्तीत नियोजनात केंद्राला विशेष महत्त्व दिले जाते, तर वर्तुळाकार वस्तीत घरे एकमेकांच्या जवळ असतात. 4. केंद्रित वस्ती आणि विखुरलेली वस्ती. केंद्रित वस्तीत घरे एकमेकांच्या जवळ असतात, तर विखुरलेली वस्ती घरे दूर दूर पसरलेली असतात. केंद्रित वस्तीत लोकसंख्या दाट असते, तर विखुरलेली वस्तीत लोकसंख्या कमी व विखुरलेली असते. केंद्रित वस्तीत सुविधा केंद्रित असतात, तर विखुरलेल्या वस्तीत डोंगराळ आणि शेतीप्रधान भागात आढळते. केंद्रित वस्तीत पाणी, बाजार व सेवा सहज उपलब्ध असतात, तर विखुरलेल्या वस्तीत शेतजमिनीभोवती घर असतात. केंद्रित वस्ती सपाट व सुपीक प्रदेशात आढळते, तर विखुरलेली वस्ती ही दळणवळण व सेवा सुविधा कमी प्रमाणात असतात. प्रश्न 6वा. सुबक आकृत्या काढून नावे द्या. तर मित्रांनो उत्तर आहे रेषीय वस्तीची आकृती, केंद्रोत्सारी वस्तीची आकृती,
केंद्रित वस्तीची आकृती, विखुरलेली वस्तीची आकृती. प्रश्न 7वा, लोणार शहराच्या भूमिपूजनात कालानुरूप झालेले बदल तुमच्या शब्दात मांडा. उत्तर, दिलेल्या नकाशावरून दिसते की लोणार शहराचा विस्तार कालानुसार वाढलेला आहे. सुरुवातीला वस्ती मर्यादित होती, पण नंतर निवासी क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ग्रामीण भागातील काही क्षेत्रांचे नागरी क्षेत्रात रूपांतर झाले आहे. सार्वजनिक सुविधा जसे शाळा, शासकीय कार्यालये वाढली आहेत. रस्ते व दळणवळण सुधारल्यामुळे शहर अधिक विकसित झाले आहे. उद्योग व व्यापारी क्षेत्रातही वाढ झाली आहे. मोकळी व शेतीची जमीन कमी झालेली दिसते. एकूणच लोणार शहराचा विकास होऊन ते अधिक विस्तारित व विकसित नागरी क्षेत्र बनले आहे. खाली उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा. तर दिलेल्या उतार्यात कोणकोणत्या मानवी वस्तींचा उल्लेख केलेला आहे? उत्तर, पाडे, खेडी, छोटे शहरे, मोठी शहरे, नगरे, नगरांचे समूह तसेच शहरी, उपनगरे आणि ग्रामीण वस्ती यांचा उल्लेख केलेला आहे. 2. शहरी आणि ग्रामीण भागाचे वर्गीकरण कशाच्या आधारे केले आहे? उत्तर, लोकसंख्या, लोकसंख्येची घनता आणि उपलब्ध सेवांच्या प्रमाणाच्या आधारे वर्गीकरण केले आहे. 3. ग्रामीण वस्तीत कोणकोणती कार्ये केली जातात? उत्तर, शेती, मासेमारी आणि खाणकाम यासारख्या प्राथमिक आर्थिक क्रिया ग्रामीण वस्तीत केल्या जातात. 4. निम्न क्रमसेवा आणि उच्च क्रमसेवा वस्तीतील फरक सांगा. उत्तर, खेड्यात 1 किंवा 2 सामान्य स्टोअर असतात, तर महानगरात अनेक विशिष्ट स्टोअर आणि चेन स्टोअर असू शकतात. निम्न क्रमसेवा ग्रामीण भागात तर उच्च क्रमसेवा शहरी भागात आढळतात. ग्रामीण वस्तीत शेती, मासेमारी, खाणकाम तर शहरी वस्तीत बंदरे, बाजारपेठा, रिसॉर्ट म्हणून ही वसाहती स्थापन होऊ शकतात.